खऱ्या अर्थानं आजचा हा जो दौरा आहे, राज्यामध्ये सध्या जे काय वातावरण आहे, या सगळ्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सगळ्या बाजूने मागे पडलेले आहेत. भावनिक मुद्द्यांचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये केलं जात आहे, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणालाही बोलायला वेळ नाही अशी परिस्थिती आहे. दुर्दैवाने विरोधी पक्ष कोमात आहे आणि सत्ताधारी शेतकऱ्यांचं नाव घ्यायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे. एका बाजूला ऊसवाला शेतकरी अडचणीत आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त साखर कारखाने आहेत, सगळ्यात जास्त साखरेचं उत्पादन इथं आहे आणि ऊसाची FRP पण याच जिल्ह्यामध्ये थकलेली आहे. एक रकमी FRP साखर कारखानदार द्यायला तयार नाही आणि साखर कारखानदार एक रकमी FRP देत नाही म्हणून सरकार त्यांच्यावर कारवाई करायला तयार नाही. सरकार साखर कारखानदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्या बाजूला सगळ्याच महाराष्ट्रातल्या कारखान्यांनी, बऱ्याच कारखान्यांनी ऊसाची FRP थकवलेली आहे. या कारखान्यांवर कारवाई झाली पाहिजे, त्यांचे लायसन्स रद्द झाले पाहिजे जे FRPची रक्कम द्यायला तयार नाहीत. हा एक भाग. दुसऱ्या बाजूला सोयाबीनवाला शेतकरी अडचणीत आहे, कापसावाला शेतकरी अडचणीत आहे. सोयाबीनचा भाव हा उत्पादन खर्चाच्या 50% सुद्धा मिळायला तयार नाही आणि आज सोयाबीन बाजारात विकल्या गेल्यावर 4,000 रुपये भाव झाला, पण प्रत्यक्ष उत्पादन खर्च हा 7-7,500 आहे. कापसाचा प्रत्यक्ष उत्पादन खर्च हा 8,500 रुपये आहे. मी फार जबाबदारीने बोलतो आहे. आणि बाजारात मिळणारा कापसाचा भाव 6,500-7,000 रुपये आहे. हे न परवडणार आहे. म्हणजे सोयाबीनवाला अडचणीत, कापसावाला अडचणीत, ऊसावाला अडचणीत, कांद्याच्या निर्यातबंदीमुळं, निर्यातबंदी मधल्या काळात घातल्या गेली म्हणून कांद्यावाला शेतकरी अडचणीत, धानावाला शेतकरी अडचणीत, दूध उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आहे, कोकणातला शेतकरी अडचणीत आहे. महाराष्ट्रातला शेतकरी सगळ्या बाजूनी असा कोंडीत सापडलेला आहे. खुद्द एका कॅबिनेट मंत्री महोदयांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत कबुली जबाब दिला की 7 ते 10 शेतकरी रोज आत्महत्या करतात. हे सांगताना सरकारला अजिबात लाज वाटत नाही. सरकार त्याच्यावर उपाययोजना करायला तयार नाही. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कुणीही या प्रश्नाच्या बाबतीत बोलायला तयार नाही. जे बोलतात त्यांच्या पाठीमागे जनाधार नाही. ज्या विरोधी पक्षाने हे बोलायला पाहिजे ते ईडीच्या धाकानं बोलायला तयार नाही. त्यांना वाटतं अधिक बोललं तर आपल्याला ईडीची नोटीस येईल. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी पुत्रांनी एक वसा घेतलेला आहे. या राज्यामध्ये सरकारने जे कर्जमुक्तीचं आश्वासन निवडणुकीपूर्वी दिलं होतं ते आश्वासन सरकारने पाळलं पाहिजे. इवन दो जर एखादं आश्वासन निवडणुकीपूर्वी एखाद्या राजकीय पक्षाने दिलं आणि ते आश्वासन पाळलं नाही तर त्या पक्षावर, त्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा कायदा सरकारने केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. म्हणजे उद्या सामान्य जनतेला तुम्ही भुलभुलैया करायचं, त्यांना स्वप्न दाखवायचे, त्यांना मोठमोठे आश्वासनं द्यायची, तुमच्यावर त्यांनी विश्वास ठेवायचा, तुम्हाला त्यांनी भरभरून मतं द्यायची आणि निवडणुका आल्यावर मात्र तुम्ही युटर्न घ्यायचा, अशी भूमिका चालणार नाही. जसं की आता लाडक्या बहिणीला तुम्ही पैसे दिले, योजना आणली, त्या लाडक्या बहिणीला पैसे दिल्याचं आमच्या पोटात अजिबात दुखत नाही. पण लाडक्या बहिणीसाठी कोणी मोर्चा काढला होता का? एखादं आंदोलन झालं होतं का? पण आम्ही शेतकरी शेतमालाला भाव मागतो आहे, सिंचनाची सोय करून द्या म्हणतो, नवं तंत्रज्ञान आणून द्या म्हणतो, तर तुम्ही आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. जखम झाली आमच्या मांडीला आणि तुम्ही पट्टी बांधताय डोक्याला, अशी सरकारची अवस्था आहे. सरकारला जरी वाटत असेल की आता शेतकऱ्यांचा उठाव होणार नाही, पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो शेतकऱ्यांचा मोठा उठाव येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. मी आणि माझे सगळे सहकारी आम्ही पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढणार आहे. राजकारण गेलं खड्ड्यात, निवडणुकाच्या वेळेला निवडणुकाचं पाहू, पण आजच्या परिस्थितीमध्ये गावगाड्यातल्या शेतकऱ्यांना आधार देणं हे आमचं काम आहे. गावातला शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेला आहे. शेतकऱ्यांना असं वाटतं आमचा कुणीच वाली आता राहिलेला नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या सामान्य शेतकऱ्यांच्या बाजूनं उभं राहणं हे आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांचं काम आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्रभर फिरणार आहोत. इवन आम्ही त्याचा दौरा आता चालू केलेला आहे. आज सकाळी मी माळशिरस तालुक्यामध्ये होतो, दुपारी मी पंढरपूर तालुक्यामध्ये होतो आणि असाच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना भेटणं, त्यांच्या बैठका घेणं, मेळावे घेणं आणि शेतकऱ्यांमध्ये कर्जमुक्तीच्या प्रश्नावर उठाव तयार करणं आणि ज्या शेतमालाला भाव नाही त्याचा डिफरन्स सरकारने दिला पाहिजे. उदाहरणार्थ सोयाबीन आम्ही आता 3,500 विकली आणि आम्हाला भाव पाहिजे कमीत कमी 7 ते 8,000 रुपये, तर त्याच्यातला जो मधला डिफरन्स आहे किमान 2-3 हजार रुपये तर आम्हाला प्रति क्विंटल डिफरन्स द्या, ही सरकारकडे आमची मागणी आहे.
पण दुर्दैवानं शेतकऱ्यांचा उठाव होत नाही, त्यामुळे सरकार आम्हाला घाबरत नाही आणि सरकारने आंदोलन मोडून काढायचं असं ठरवलेलं आहे. त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. मागच्या महिन्यामध्ये आम्ही कर्जमुक्तीच्या प्रश्नावर मुंबईला हजारो शेतकरी घेऊन गेलो. आम्ही थीम अशी ठेवली होती की अरबी समुद्रात सातबारे बुडवायचे आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करायची. इतकं साधं सरळ सोपं आंदोलन सरकारने मोडून काढलं. आमच्या घरी पोलीस पाठवले, माझ्या बायकोसोबत 2 पोलीसच्या गाड्या, माझ्या आईकडं पोलीस, माझ्या आई शेतात जाते, माझ्या वडिलाकडं पोलीस, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी पोलीस, 150-200 पोलिसांचा बंदोबस्त, वाहन चालकांना अटक केली, गाड्या ज्या आमच्या आहेत. इवन आता काल आमच्या अकोला जिल्ह्यातले आमचे सहकारी शेतकरी पुत्र सगळे माझ्याबरोबर काम करणारे, ज्या गावात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या अकोला जिल्ह्यामध्ये मागच्या महिन्यात, त्या गावची माती घेऊन मुख्यमंत्र्यांच्या घरी जाणार होते, तर त्यांना पण दहशतवादी पद्धतीनं आंदोलन मोडून काढलं. म्हणजे या राज्यामध्ये आंदोलन नावाचा प्रकारच राहिला नाही पाहिजे, चळवळीच राहिला नाही पाहिजे, अशी भूमिका सरकारची आहे. आणि इंग्रजांनी जसे अत्याचार केले त्यांनासुद्धा लाजवतील अशा पद्धतीचा अत्याचार, अशा पद्धतीचा राजकीय दहशतवाद तयार करण्याचं काम सरकार या ठिकाणी करत आहे आणि ते आम्ही कदापि खपून घेणार नाही. जसं स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं, उधळून लावले स्वतःचे आयुष्य, तसे बापाच्या स्वातंत्र्यासाठी आणि मायचं कुंकू वाचवायसाठी आम्हीसुद्धा आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला तयार आहोत. आता आम्ही थांबणार नाही. जर या सगळ्या काळामध्ये आम्ही जर आमच्या बापाच्या घामाच्या दामासाठी लढलो नाही, आमचं कुंकू, आईचं कुंकू वाचवायसाठी लढलो नाही, तर इतिहास आम्हा शेतकऱ्याच्या पोरांना माफ करणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं गावगाव पिंजून काढणार, महाराष्ट्रभर फिरणार आणि येणाऱ्या या महिन्याभरामध्ये एक कर्जमुक्तीचं व्यापक आंदोलन या सरकारला सळोकापळो करून सोडणारं आम्ही उभं करणार आहोत. त्यामध्ये कर्जमुक्तीचा मुद्दा प्रामुख्यानं असेल, एक ऊसाच्या एकरकमी FRPचा मुद्दा असेल, दुधाच्या अनुदानाचा मुद्दा असेल आणि सोयाबीन कापसाच्या डिफरन्सचा मुद्दा असेल. अशा अनेक मुद्दे घेऊन आम्ही आता अगदी पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली, सातारा सगळ्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशामध्ये मी तर आता पुढच्या आठवड्यामध्ये जातो आहे. त्या भागामध्ये नाशिक असेल, जळगाव असेल, या भागामध्ये आमचे मेळावेसुद्धा लागलेले आहेत. मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्याच्या पोरांना आवाहन करतो की तुम्ही आम्ही संघटित झाल्याशिवाय आपला कुणी वाली आता नाही, लक्षात ठेवा. आपली लढाई ही आपल्याला लढावी लागेल, दुसरं कुणी आपल्या मदतीला येणार नाही. ना राजकीय नेता आपल्या मदतीला येणार, ना आमदार खासदार आपल्या मदतीला येणार. आणि या 5 वर्षामध्ये जे काही राजकारण अनेक पक्षांनी सुरू केलं, आमदारांना खरेदीचं राजकारण चालू केलं, पैशाचं राजकारण चालू केलं, या सगळ्या भानगडीमध्ये आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न बाजूला पडतो आहे आणि तो आम्ही कदापि पडू देणार नाही, अशी आमची भूमिका आहे. जम्मू काश्मीरला जो हल्ला झाला आपल्या पर्यटकांवर, त्यामध्ये जे जवान आपले पर्यटक शहीद झाले, त्यांना मी शेतकऱ्यांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. पण या हल्ल्याचं उत्तर सरकारनं जसंच्या तसं दिलं पाहिजे. निव्वळ मीडियामध्ये बातम्या पेरून आणि वातावरण निर्मिती करून हे भागणार नाही. आम्ही नदीचं पाणी बंद केलं, अरे फॅक्ट आहे का? माझं असं म्हणणं आहे की ठोस कारवाई सरकारनं केली पाहिजे. एकदा आरपार होऊन जाऊ द्या. भारताची ओळख जगामध्ये एक शक्तिशाली देश म्हणून, एक लढवय्या देश म्हणून आहे आणि अशा पद्धतीनं जर आपले निरपराध लोक मारल्या जात असतील आणि सरकार जर का फक्त करू पाहू आणि आशेवर ठेवत असेल तर हे चालणार नाही. सरकारने या बाबतीमध्ये कठोर भूमिका घेतली पाहिजे, अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. मी स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या विद्यापीठातला कार्यकर्ता आहे. मला चळवळीमध्ये 22 वर्ष झाले आणि मी फुल टायमर पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून आयुष्यात फुल टाईम हेच काम केलं, दुसरं कुठलंही काम केलं नाही. स्वर्गीय शरद जोशी साहेबांचे शेवटच्या टप्प्यामध्ये जेवढे काही शिबिर झाले असतील 2002 नंतरचे, त्याच्यातल्या सगळ्या शिबिरांतला मी सहभागी झालेला विद्यार्थी आहे. नंतर मी राजू शेट्टींसोबत होतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राज्याचा अध्यक्ष म्हणून स्वाभिमानीचा दीर्घकाळ मी काम केलं. राजू शेट्टींनी मला संघटनेतून बाजूला केलं. माझ्यासमोर संघटना काढण्याशिवाय पर्याय नव्हता आणि मी एकटा मोकळा फिरू शकत नाही. या सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांना घेऊन एक व्यासपीठ उभं राहिलं पाहिजे, अशी भावना महाराष्ट्रातल्या शेतकरी पुत्रांची होती आणि सगळ्यांनी मला सांगितलं एक स्वतंत्र व्यासपीठ सगळ्या तरुण पोरांसाठी, शेतकऱ्यांसाठी तुम्ही उभं करा. आणि या सगळ्यांच्या आग्रहास्तव क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी केलेली आहे. राहिला प्रश्न सगळ्या शेतकरी संघटना एकत्रित येणार का? सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे अशी आमची भावना आहे. पण असं झालं आहे की चळवळीतसुद्धा प्रस्थापित आणि विस्थापित असं आहे, लक्षात घ्या.
चळवळीतले जे नेते प्रस्थापित झाले त्यांना आमच्यासारखे नवीन पोरं पुढं आलेले चालतात कुठं? नवं नेतृत्वच उभं राहिलं नाही पाहिजे. माझ्यानंतर कुणी नकोच अशी भावना अनेक नेत्यांची आहे. आणि ज्यांचा हेतू स्वच्छ नाही, ज्यांचं इंटेन्शन स्वच्छ नाही, अशा नेत्यांबरोबर आम्ही फरफटत त्यांच्या पाठीमागे जाऊ का? ज्यांना स्वतःच्या आमदारकी खासदारकीमध्ये इंटरेस्ट आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा, पहिले माझं काय आणि मग बाकीच्यांचं. माझा 21-22 वर्षाचा प्रवास तुम्ही तपासून बघा. मी तुमच्या जिल्ह्यातल्या माझ्या भागात जेवढा फिरलो नसेल तेवढा मी तुमच्या भागातलं गावनगाव फिरलेलो आहे. आणि एकदा नाही, मी 2-2, 4-4, 6-6 महिने या परिसरात मी मुक्काम ठोकलेला आहे चळवळीच्या वाढीकरता. त्यामुळं मला तुम्ही पंढरपुरातलं कुठलं गाव सांगा, त्या गावात मी गेलो नाही असं गाव तुम्हाला मी एक गाव नसेल की ज्या गावात मी आजपर्यंत गेलो नाही किंवा सभा घेतली नाही. मान असेल, खटाव असेल, फलटण असेल, माळशिरस असेल, करमाळा असेल, पूर्ण सांगोल्यातलं सुद्धा एकही गाव नाही ज्या गावात माझी सभा नाही झाली. मी एवढ्या या भागात फिरलेलो आहे. आम्ही चळवळीसाठी रक्ताचं पाणी केलं आहे. आमचं तारुण्य आम्ही याच्यामध्ये समर्पित भावनेनं काम केलेलं आहे. आणि मी काही कुणाच्या दावणीला जाऊन बांधलो नाही. मी स्वतःच्या भरोशावर अपक्ष लोकसभेची निवडणूक लढलो आणि फाईटमध्ये राहिलो. कमी फरकाने माझा पराभव झाला. तिरंगी फाईट झाली आमची बुलढाण्यामध्ये. तर सांगायचं तात्पर्य असं, माझा पराभव जरी झालेला असला तरी आमच्या कोरडवाहू भागामध्ये शेतकऱ्यांचं संघटन निर्माण करण्याचं काम ते आम्ही करून दाखवलं त्या भागामध्ये आणि त्याच्यामध्ये आता वाढ झालेली आहे. एकेकाळी असं आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमच्या मताशी मी काही अंशी सहमत आहे. मुळामध्ये ऊसाचं आंदोलन जेव्हा उभं होतं तेव्हा ते एका जिल्ह्यापुरतं ते आंदोलन नको किंवा एका मतदारसंघापुरतं नको. अनेक वेळा काही आंदोलनं उभी झाली ती एका मतदारसंघाला डोळ्यासमोर ठेवून उभी झाली, एका जिल्ह्याला डोळ्यासमोर ठेवून उभी झाली. ऊसाचा दर जर कोल्हापूरमध्ये जो ठरवला गेला असेल आंदोलनामध्ये, तोच लातूरला आणि तोच सोलापूरला ठरला गेला पाहिजे रिकव्हरीनुसार. लक्षात ठेवा, काय होतं की त्या भागातला एकदा ऊसाची कोंडी फुटली की त्या भागापुरतीच ती फुटते. मग बाकी जिल्ह्यात काय करायचं? तर मला असं वाटतं की आंदोलनं ही एका जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता ही व्यापक ऊसाची आंदोलनं झाली पाहिजे. आणि दुर्दैवानं हे झालेलं आहे, तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे. पण येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जे आंदोलन उभं करायचं आहे किंवा आम्ही जो प्रयत्न करतो आहे, कर्जमुक्ती हा एक कॉमन धागा आहे. ऊसवाला शेतकरी असेल, सोयाबीनवाला असेल, कापसावाला असेल, कांद्यावाला असेल, धानावाला असेल किंवा आंब्यावाला असेल का काजूवाला असेल, या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी एक आहे की कर्जमुक्ती झाली पाहिजे. त्यामुळे कर्जमुक्तीच्याच मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा उभा करायचा आणि मग महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं संघटन उभं करायचं. आता दुर्दैवाने पहिले काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला आहे, त्यामुळे त्याचा त्रास आम्हाला पण होतो आहे. लोकांना काय वाटतं की बा त्या धमक्याने तसं केलं होतं म्हणून तुम्ही पण तसं करणार आहे का? मग आता ते प्रूव्ह करता आम्हाला अनेक वर्ष निघून जातात. म्हणजे मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. मला चळवळीत झाले 21-22 वर्ष, तरी पण माझे विरोधक काय म्हणतात, हे भाजपमध्ये जाणार आहे, हे याच्यात जाणार. अरे 22 वर्षात मी नाही गेलो ना यार, मी अपक्ष लढलो ना. मी डोकं फोडून सांगतोय. तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे की आंदोलन हे एका मतदारसंघात पुरतं न राहता व्यापक झालं पाहिजे आणि आमचा तो प्रयत्न राहील. मागे काय झालं त्याच्यात आम्ही शिरणार नाही, कुणी काय केलं त्याच्यात आम्ही जाणार नाही. ऊसाचं आंदोलन जसं तुम्ही म्हटलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये तुकडे पाडून FRP देतात, FRPचे तुकडे पाडल्या जातात आणि चळवळीचा धाक कमी झाला आहे. लक्षात घ्या, तुम्ही म्हणता ते खरं आहे, चळवळीचा धाक कमी झाला आहे. पूर्वी सोलापूर जिल्हा अख्खा रस्त्यावर उतरायचा आणि कारखानदारांना धडकी भरायची. नुसतं आम्ही येणार म्हटलं तर कारखानदारांना धडकी भरायची. आज थोडी चळवळीची अवस्था थोडी क्षीण झालेली आहे, पण चळवळीचं हे जुनं गतवैभव पुन्हा प्राप्त करून देऊ हे 100% मी तुम्हाला पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या नगरीमध्ये या ठिकाणी शब्द देतो. ही गोष्ट खरी आहे की कारखानदारांचं आणि सरकारचं साटलोटा आहे. सरकार कारखानदारांच्या पाठीशी उभं राहते. तुम्ही लुटा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही शेतकऱ्यांनाही लुटा आणि आम्ही तुम्हाला थक आम्ही देतो, आम्ही तुम्हाला कर्ज काढून देतो. या कारखान्यांच्यामधून शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा घालण्याचं काम कारखानदारांनी केलं आणि दुर्दैवानं त्या कारखानदारांना पाठीशी घालण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की सहकारी साखर कारखाना तुमचा तोट्यात जातो आणि त्याच नेत्यांनी काढलेला प्रायव्हेट कारखाना मात्र जोरात चालतो. त्या नेत्याची सहकारी बँक ही डुबते, बुडीत निघते, NPA मध्ये जातात खाते आणि त्याच नेत्याची प्रायव्हेट बँक मात्र जोरात चालते. हे कसं काय? सरकारला आमचं म्हणणंच ते मुळामध्ये मी तेच मांडलं की सरकार कारखानदारांच्या पाठीशी आहे. सरकारने एक रकमी FRP देण्यासाठी या कारखान्यांना बाध्य केलं पाहिजे, कारण तो कायदा आहे. ऊस तुटल्यापासून 14 दिवसाच्या आत
ऊसाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे. ती झाली नाही तर त्या कारखान्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याचं लायसन रद्द झालं पाहिजे. आम्ही स्वतः आता ही प्रेस झाली की आम्ही स्वतः काही पदाधिकारी कार्यकर्ते बसणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही ठरवणार आहोत ज्या ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांसोबत बेईमानी केली आणि सरकारने त्या कारखान्यांना पाठीशी घातलं, वेळ प्रसंगी त्या कारखान्यांच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, पण शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी आमची भूमिका आहे. आणि ज्या नेत्यांनी यांना थक हमी देण्यासाठी पुढाकार घेतला त्या नेत्याच्या घरासमोर सुद्धा आम्ही आंदोलन करायला मागे पुढे करणार नाही. एकदम बरोबर आहे. शेतकऱ्यांना बाजार समितीत मतं मारण्याचं म्हणजे मत देण्याचा अधिकार असला पाहिजे. पूर्वी जे आणलं होतं ते पुन्हा नव्याने सुरू झालं पाहिजे ही आमची मागणी. बाजार समित्या ह्या भ्रष्टाचाराचे अड्डे झालेले आहेत. बाजार समित्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या कमी आणि या आमदार खासदारांच्या बगलबच्च्यांना पोचण्याचे अड्डे झालेले आहेत. उदाहरणं तर महाराष्ट्रात खूप आहे. आमच्या भागातली उदाहरणं आहेत. आमच्या भागात आता बुलढाणा बाजार समिती आहे, चिखली बाजार समिती आहे, त्याच्या खूप तक्रारी झालेल्या आहेत. हे काय करतात, सेज चोरतात. आता जो सेज जमा होतो तो लिगली कमी दाखवायचा आणि टेबलाखालून तो जास्त घ्यायचा. अशा पद्धतीनं अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुटलं आहे. बाजार समितीतल्या बाजार समितीमध्ये जर का एखाद्या व्यापाऱ्याला तुम्ही लायसन देताय तर त्याच्याकडनं त्याची प्रॉपर्टी मॉर्गेज केली पाहिजे. त्या व्यापाऱ्याची ती मॉर्गेज केल्याच्या नंतर जर त्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याला लुटलं तर त्याचे पैसे भरून देण्याची पूर्ण जबाबदारी ही बाजार समितीची आहे. दुर्दैवाने ते करत नाही. अशा आमच्या सोयाबीनमध्ये तर एवढ्या व्यापाऱ्यांनी लुटलं आहे शेतकऱ्यांना, पण त्या बाजार समितीने काही भूमिका घेतली नाही. म्हणजे इकडं लायसन काढतो तो बाजार समितीचा आणि तो खरेदी करतो तिसऱ्या ठिकाणी. शेतकऱ्यांना लुबाडण्याचं काम या बाजार समित्यांमध्ये होतं आहे आणि पुढाऱ्यांना पोचण्याचं काम तिथे होतं आहे. यांना का बाजार समितीत निवडून जायचं? यांना काही शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी जायचं आहे? जो तिथे सेस जमा होतो, जो टॅक्स जमा होतो, त्याच्यातून मजा करायची, त्याच्यातून टूर काढायचे, त्याच्यातून सह्या करायच्या, पैसे घ्यायचे, असा उद्योग त्या ठिकाणी केला जातो आहे. बाजार समित्यांच्या कायद्यांमध्ये सुद्धा कडक कायदे झाले पाहिजे बाजार समितीचे. जसं एखाद्या व्यापाऱ्याने बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकऱ्यांची लूट केली तर त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. तो व्यापारी काय जातो 2 दिवसात बेल घेऊन परत येतो. विश्वास ठेवायचा कुणावर शेतकऱ्यांनी? त्यामुळे स्वर्गीय शरद जोशी जे म्हणायची ती गोष्ट खरी आहे की बाजार समित्या ह्या पांढरे हत्ती पोसण्यासाठी तयार झालेल्या आहेत. एका बाजूला सरकार म्हणते की आम्ही सगळं खुलं केलं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही कांद्यावर निर्यात बंदी लादताय. एका बाजूला तुम्ही म्हणताय की आम्ही सगळं खुलं केलं, दुसऱ्या बाजूला तुम्ही तेलावरचं आयात शुल्क कमी करताय. DOC निर्यातीला तुम्ही प्रोत्साहन देत नाही, त्याला बंदी घालताय. मग कसं सोयाबीनचा भाव वाढेल? हे सरकारची भूमिका दुटप्पी. उदाहरणार्थ एक उदाहरण तुम्हाला सांगतो. GM सोयाबीन, मी आता सोयाबीन पट्ट्यातून आल्यामुळे तुम्हाला ते उदाहरण सांगतो. GM सोयाबीन म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन. जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनचं ब्राझील अमेरिकेमध्ये उत्पादन आहे 34 क्विंटल ते 44 क्विंटल. ते जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन लावायला आम्हाला तुम्ही परवानगी द्या संकरित सोयाबीनला, अशी आम्ही मागणी करतो. हे देत नाही, कारण त्यांचं म्हणणं आहे की जमिनीचा पोत खराब होईल, पर्यावरणाचा प्रॉब्लेम होईल आणि मग GM सोयाबीनचं तेल आणून आमच्या उरावर खाऊ घालतात आम्हाला ते आयात करून. मग ही दुटप्पी भूमिका सरकारची आहे. एका बाजूला तुम्ही नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार पण तुम्ही आम्हाला करू देणार नाही, आमच्या पायात बेडे अडकवणार, आणि दुसऱ्या बाजूला खुलीकरणाचे गोडवे पण घालणार. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सोयीनुसार दुटप्पी भूमिका घेण्याचं काम सरकार त्या ठिकाणी करत आहे. आणि जिथं जिथं शेतकऱ्यांची बाजार समितीमध्ये फसवणूक झाली असेल त्या त्या ठिकाणी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेईल. हे हा शब्द मी शेतकऱ्यांना देतो. नाही, मुळामध्ये आमची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची भूमिका अशी आहे की विकास हा शेतकऱ्यांच्या उरावर बसून करू नका, जोर जबरदस्ती शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊ नका, अशी आमची भूमिका आहे. शेतकऱ्याची परवानगी असेल तर आमची काही हरकत नाही, पण विकासाच्या शक्तीपीठ महामार्ग कशाला करायच्या? पुढच्या लोकसभेची तयारी करायची आहे ना. समृद्धी महामार्ग केला, समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांचा माल निर्यात होतोय परदेशामध्ये, किती शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक त्या मार्गाने होते आहे. म्हणजे आमचं म्हणणं आहे की इकडे शेतकरी आत्महत्या करतोय, तुम्हाला कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती द्यायला तुमच्या तिजोरीत पैसे नाही, मग शक्तीपीठ महामार्ग करायला कुठून पैसे आले तुमच्याकडं? आणि शक्तीपीठ महामार्गाची सध्या आवश्यकता आहे का? असं काही झालं आहे का की आम्ही तिकडून निघालो
आमच्या बुलढाणा जिल्ह्यातून शेगाववरून निघालो समजा तिकडनं किंवा आमच्या विदर्भातून आलो आणि हे 2-2, 4-4 तास रस्ते जाम झाले, एवढं तर काही ट्रॅफिक रस्त्यात नाही आहे. आता आम्ही तर रेग्युलर प्रवास करतो या सगळ्या रस्त्याने, मी तर प्रचंड प्रवास करतो महाराष्ट्रावर. सांगायचं तात्पर्य असं की यांना जो विकास करायचा आहे तिकडं तुम्ही शक्तिपीठ महामार्ग बांधाल आणि इकडे जर रोज शेतकरी आत्महत्या करतोय तर ते रस्त्यावरून जायला माणसं लागतील ना. माणसं मारून तुम्हाला कुणाचा विकास करायचा आहे? माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याच्या दृष्टीनं सरकारने पहिली पावलं उचलली पाहिजे. महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त करा, शक्तिपीठचं पुढच्या 5 वर्षानंतर पाहू काय करायचं, पैसे असले तर, अशी आमची भूमिका आहे. असं आहे की या सरकारने, आत्ताच्या राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असं आश्वासन दिलं होतं. आत्ता सरकार आल्यानंतर मात्र सरकारनं U-टर्न घेतलेला आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे की निवडणुकीच्या काळामध्ये ज्या पक्षांनी जी आश्वासनं दिली त्याची पूर्तता निवडणूक झाल्या जर का केली नाही तर त्या पक्षाची मान्यता रद्द केली पाहिजे आणि या अनुषंगाने कठोर कायदा सरकारने केला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. कारण निवडणुकीच्या काळामध्ये सामान्य जनतेला खोटं बोलायचं, स्वप्न दाखवायची, मोठमोठ्या चाटा मारायच्या, त्यांना मोठमोठी आश्वासनं द्यायची आणि त्यांची मतं घ्यायची आणि निवडणूक झाल्यावर मात्र मग घुमजाव करायचा, U-टर्न मारायचा, अशी भूमिका अनेक सत्तेतले राजकीय पक्ष घेत आहेत आणि याच्यामुळे फसवणूक होते. जर एखाद्या माणसाने एखाद्याकडून फसवणूक करून पैसे घेतले किंवा समोरच्याला फसवलं तर पोलीस स्टेशनला गेल्यावर गुन्हा दाखल होतो. मग राजकीय पक्षांच्या नेत्यांवर विश्वास ठेवून जर आम्ही मतं दिली असतील आणि त्यांनी जर का आम्हा सामान्यांची फसवणूक केली असेल तर त्या नेत्यांवर गुन्हा दाखल का होत नाही आणि त्या पक्षाची मान्यता का रद्द होत नाही? म्हणून खोटी आश्वासनं देणाऱ्या पक्षाची मान्यता रद्द झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाईचा कायदा आणला पाहिजे अशी आमची मागणी आहे. कर्जमाफीसाठी आपली भूमिका काय असणार, कसा दौरा असणार? नाही, असं आहे की आज मी माळशिरस, पंढरपूर या सगळ्या परिसरामध्ये दौऱ्यावर आहे. मी चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतो आहे, शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतो आहे, तरुणांच्या भेटीगाठी घेतो आहे. आणि आज ऊसवाला शेतकरी अडचणीत आहे, सोयाबीन कापूसवाला अडचणीत आहे, कांद्यावाला अडचणीत आहे, धानावाला अडचणीत आहे, काजू आंब्यावाला शेतकरी अडचणीत आहे. रोज 7 ते 10 शेतकरी आत्महत्या करतायत असा खुद्द अहवालच कॅबिनेट मंत्र्यांनी महोदयांनी विधानसभेच्या सभागृहात दिला. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त होणं हे खूप महत्त्वाचं वाटतं. या कर्जमुक्तीसाठी महाराष्ट्रभर मी आता परवापासून दौरे चालू करणार आहे. आज सोलापूर जिल्ह्याचा दौरा होता, उद्या बुलढाणा जाऊन परवापासून मी मलकापूर तालुक्यातून या दौऱ्याची सुरुवात करणार आहे. मग जळगाव आहे, धुळे आहे, नाशिक आहे, सगळ्या महाराष्ट्रभर फिरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहे, मराठवाड्यातही जाणार आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये एक उठाव आम्ही कर्जमुक्तीच्या प्रश्नावर तयार करणार आहे. सरकार जोपर्यंत कर्जमुक्ती करत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका आम्ही भविष्यकाळात घेऊ आणि सरकारला सळोकापळो करून सोडू अशा पद्धतीचं आक्रमक आंदोलन कर्जमुक्तीच्या प्रश्नावर आमचं राहील. सोयाबीन कापसाला भावफरक द्या, राहिलेला हक्काचा पीक विमा द्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा अशी आमची मागणी आहे. शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणार का? नाही, मुळामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी शक्तिपीठ महामार्गाच्या नावाखाली जोर जबरदस्तीनं घेऊ नका अशी आमची भूमिका आहे. विकास म्हणजे काय? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तुमच्या धोरणामुळे आत्महत्या करायची वेळ येते आणि तुम्ही कसला विकास करताय गाजराचा? ह्या शक्तिपीठ महामार्ग किंवा हे जे रस्ते तुम्ही करताय याच्यात तुम्हाला पैसे खायला मिळतात. पुढच्या निवडणुकीच्या फंडाची व्यवस्था तुम्ही उभी करताय म्हणून हे सगळं तुम्ही करताय. शक्तिपीठ महामार्ग एवढा आवश्यक आहे का? किती लोकांनी शक्तिपीठ महामार्गासाठी मोर्चा काढला, किती लोकांनी उपोषण धरलं, किती लोकांनी आंदोलन केलं. जखम झाली मांडीला आणि तुम्ही पट्टी बांधताय डोक्याला. आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्तीची गरज आहे, सोयाबीन कापसाच्या प्रति क्विंटल भावफरकाची गरज आहे, ऊसाच्या एकरकमी FRPची गरज आहे, धानाला अनुदानाची गरज आहे, कांदा उत्पादकांना, दूध उत्पादकांना अनुदानाची गरज आहे. असं असताना तुम्ही मुख्य प्रश्न सोडून द्यायचा, शेतकऱ्यांना मदत करायची सोडून द्यायचं आणि नव्यानं शक्तिपीठ महामार्ग काढून जोर जबरदस्तीनं जर शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल ते कदापि खपून घेतल्या जाणार नाही. वेळ प्रसंगी रक्ताचे पाट वाहतील पण जोर जबरदस्तीनं 1 इंच जमीन आम्ही शक्तिपीठ महामार्गाला घेऊ देणार नाही अशी आमची भूमिका आहे. तुमच्या या कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये इतर शेतकरी संघटना स्वतः एकत्र येणार? सगळ्यांनी आता याच्यात सहभागी झालं पाहिजे. हा काही कुठल्या एका संघटनेचा किंवा एका पक्षाचा प्रश्न नाही, हा महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा अस्मितेचा प्रश्न आहे आणि जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. तुम्ही पुढाकार घेऊन त्या नेत्यांची कॉन्टॅक्ट करणार का? हे बघा, हे काही माझ्या घरचं लग्न नाही किंवा माझ्या पोराचं बारसं नाही. आम्ही सगळे शेतकऱ्यांची पोरं आहोत, आम्ही गोरगरीब घरातलीच पोरं आहोत.
मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण शेतकरी नेत्यांनी, आता ज्येष्ठ नेत्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळे जे काही तरुण लढत असतील त्या भागामध्ये या सगळ्या तरुणांना पुढे केलं पाहिजे आणि आपण आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिलं पाहिजे. अशी 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 आमची भूमिका आणि आमचं मत आहे. एकनाथ शिंदे कायमच म्हणतात की शेतकऱ्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. हो, सरकार शेतकऱ्यांचं आहे म्हणून तर रोज 10 शेतकरी आत्महत्या करत आहेत. मग 10 शेतकरी आत्महत्या करतात हे काय डोनाल्ड ट्रम्पच्या धोरणामुळे करतायत का? अरे सत्तेमध्ये तुम्ही आहात, सत्तेतल्या नेत्यांनी शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे. नुसतं बोलून थोडंच होणार आहे, ते बोलून पोट भरत नाही ना. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कर्जमुक्ती करणं खूप आवश्यक आहे. आज शेतकरी आशा लावून बसलाय. एक तर काय झालंय, यांनी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिल्यामुळे लोकांनी कर्ज भरलं नाही आणि आता जोर जबरदस्तीने बँका शेतकऱ्यांची प्रॉपर्टी हरास करायची भाषा करतायत, त्यांचा अपमान करतात गावागावात जाऊन. याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. जसं केंद्र सरकारनं अनेक उद्योगपतींचं कर्ज, कंपन्यांचं कर्ज राईट ऑफच्या नावाखाली माफ केलं, राईट ऑफ केलं, तसं आमचाही उद्योग अडचणीत आहे. आमचंही कर्ज राईट ऑफ करा किंवा माफ करा अशी आमची भूमिका आहे. आम्ही कर्ज भरू शकत नाही. जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं, आम्ही तुमचं देणं लागत नाही. सगळ्याच राजकीय पक्षांनी कर्जमाफीची घोषणा केली होती, विरोधी पक्षांनी केली होती, सत्ताधारी पक्षांनी केली होती. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे, जो शब्द तुम्ही दिलाय ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी तो कर्जमुक्तीचा शब्द पाळला पाहिजे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा संयम तुटला तर राज्यकर्त्यांना गावागावात फिरणंसुद्धा मुश्किल होईल, हे त्यांनी लक्षात ठेवावं. किती आंदोलन दाबायचा प्रयत्न केला, जेवढं तुम्ही दाबाल तेवढं ते उसळेल. जो आपला स्प्रिंगचा बॉल असतो ना, तुम्ही जितक्या जोरात तो जमिनीवर आदळाल तितक्या जोरात तो उसळी घेत असतो. जेवढं तुम्ही आंदोलन दाबाल तेवढं तुम्हाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.